रामकृष्ण हरे मुलींनो, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. हरे रामा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे रामा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा. रामकृष्ण हरे. मुलांनो बघा, मुलींनो, मी एक तुम्हाला राजाची कथा सांगते. एवढा मोठा राजा होता, एवढा मोठा राजा होता, एवढा मोठा राजा होता. आणि बघा, एवढी त्याला सुंदर बायको होती, परीसारखी बायको होती त्या राजाला. आणि लग्न होऊन 4 वर्ष झालं होतं. लग्न होऊन 4 वर्ष झालं होतं. तरी काय घरामध्ये पाळणा नाही हल्ला. पाळणा नाही हल्ला तर त्या राजाची आई सारखं किरकिर 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 करायला लागली त्या राजाच्या बायकोला. तर राजा म्हणला, आता हे काय कोणाच्या हातामध्ये हे का? देव परमेश्वर देईन तवा देईन. आईला म्हणायचा, माता शिरी नका तुम्ही काळजी करू, होईन चांगलं. तुम्ही नका काळजी करू, होईन चांगलं. सारखंच म्हणायचं. तर ती ऐकायचीच नाही. ती ऐकायचीच नाही. आई, राजाची आई ऐकायचीच नाही. नाही म्हणायची, दुसरी बायको कर, दुसरी बायको कर. ते म्हणायचा, एका गळ्याला 2 सुऱ्या कशा लाव. तर हे म्हणायची, आई म्हणायची, अरे आपलं श्रीमंताच्या घरामध्ये 2-2, 3-3 बायका असतात. तुझं तर एवढं राजे वायाला चाललंय. तू बायको केलीस तरी काय हरकत नाही. तुझी बायको पण म्हणते, हो बायको करा, मला बारकी बहीण येईन. राजा म्हणतो, नको मला दुसरी नको ना तिसरी नको, मला बायको नको. लई जिद्द करतात तरी बी ऐकत नाही. तर तिथं त्या राणीच्या हाताखाली, राजाच्या बायकोच्या हाताखाली, म्हणजे राणी म्हणतात ना, राणीच्या हाताखाली दासी असायच्या, कळवतनी असायच्या, झालं दुसऱ्या नोकरणी असायच्या. नोकर चाकर तर भरपूर असायचे. आणि शेतीबाडी तर गावगाव शेतीबाडी असायची. गावागावामध्ये शेत असायचं, गावागावामध्ये शेत असायचं. मग एवढं शेत असायचं त्या राजाला की लई शेत असायचं. कोणत्या पण गावाला गेलं ना 10-12 नंबर जमीन. कोणत्या पण गावाला गेला ना 10-12 नंबर जमीन. आणि राजवाड्या तर कोणत्या पण गावाला गेला ना तिथं एक राजवाडा असायचा. मग तिकडं काम, तिथल्या शेतातलं काम तिकडचे नोकर करायचे, हिकडच्या शेतातलं काम हिकडचे नोकर करायचे. आणि इथं राजाची देखभाल करायला परदान, दुसरे सैनिक, शिपाई त्याच्या हाताखाली भरपूर असायचे. हाताखाली म्हणजे कसं हो, की सेवा करायला राजा आला आला आला, राजाची गादी साफ करायची, इकडून तिकडून साफ करायचं, हाल साफ करायचा. राणी असायच्या भरपूर, म्हणजे राणी नाही हो, राणी नाही, राणीच्या हाताखाली भरपूर असायच्या. मग भरपूर सेवा घडायची, भरपूर सेवा घडायची त्या राणीची. मग त्याच्यामध्ये एक दासी होती, एक दासी होती त्याच्यामध्ये, रुक्मिणी नावाची दासी होती. मग ती दासी त्यांच्या लई जवळची होती. जवळची म्हणजे काही पण काम त्या दासीला, काही पण म्हणजे आगडबगड काम नाही हो, आगडबगड काम नाही दासीला, आगडबगड नाही. म्हणजे दासीची साडी आणण्याची, घडी घालायची, साडी प्रेस करून ठेवायची, साडी कपाटात ठेवायची, झंपर, परकर, हे सगळं व्यवस्थित करून घडी मारून कपाटात ठेवायचं. राणीला काय पाहिजे काय नाही ते सगळं बघायचं. तिथं काय हो, राजा बोलन दल हालं. बघा तिथं काय कमी. आणि मग असं करून करून राजा पडला बिमार. राजा पडला बिमार. त्याच्यानंतर
त्याच्या पहिलं एक टाइम तशीच घटना घडली होती. त्याच्या पहिलं राजा शिकारीला गेला होता. बिमारीचं नंतरचं आहे बरं काही. राजा शिकारीला गेला होता. राजा शिकारीला गेला होता. शिकारीला गेल्याच्या नंतर तिथं लांडगेने त्याला चावला म्हणजे पूर्ण अंगाचं रक्त काढलं. पूर्ण अंगामध्ये असे नख घुसलेले, पूर्ण अंगामध्ये असे नख घुसलेले. मग आता तिथून गाडीवर टाकून त्याला आणलं, बैलगाडीवर टाकून त्याला आणलं तर काही केल्याने त्याचं काय रक्त थांबाना. डॉक्टर आणला, सगळं केलं. ते काही जास्त नख खोल लागले होते म्हणून रक्त थांबाना. तर ती दाशी होती ना रुक्मिणी नावाची, ती म्हणली थांबा म्हणली जरा, मी काहीतरी उपाय तुम्हाला सांगते. म्हणले अगं एवढे दवाखाने केलेत तरी ह्याचं काय राही नाही, रक्त काय थांबा नाही. म्हणली मी एक उपाय करते. तर त्या राणीला तिच्या आईनं सांगितलं होतं कोणी पण बिमार पडली तर ही जडीबुटी द्यायची डोंगरामधून आणून, ते पुण्य घडन तुझ्याच्याने. तर मग हे बघा जडीबुटी म्हणली, मी थांबा म्हणली, माझ्याबरोबर कोणीतरी पाठवा म्हणली डोंगरावर. मग डोंगरावर तिच्या मागं 4 दाशी पाठवल्या तिच्याबरोबर जायला, आणि ही रुक्मिणी 5वी. मग डोंगरावर गेले. मग ती हुडकून मग तिला एक वनस्पती भेटली. वनस्पती आणली घरी. आणल्याच्यानंतर थांबा म्हणली राजेश्वरी, तुम्ही थांबा आता, सगळे बाहेर जावा. सगळे बाहेर पाठवलं. राजेश्वरी एकलाच थांबला. मग त्या राजाचे एक शिपाई ठेवला तिथं, म्हणजे प्रधानजी ठेवला समोर, की ते विश्वास करत नाहीत ना कुणावर. कुणी बी असू द्या, दाशी असू द्या, प्रधान असू द्या, त्यांच्या हाताखाली असू द्या, विश्वास करत नाहीत. जवळ असले ना त्यांच्यावर पण विश्वास करत नाहीत. म्हणून कुणी ना कुणी पाहिजे म्हणले. आता काय सांगता येते त्या रुक्मिणीच्या मनात काय आहे काय नाही. काहीतरी आरोप घेतला त्याच्यावर, काहीतरी केलं तर कुठं ते नाव खराब करायचं, किंवा काही मारलं बिरलं काय केलं तर काय सांगता येते. झालेल्या घटनाचं माणूस काय सांगते. म्हणून सावधानमध्ये आपलं एक हे ठेवला, प्रधानजी त्याच्या जवळ ठेवला. आणि मग ते प्रधानजीनं त्याचे कपडे बिपडे सगळे काढले. मग तिने काय केलं, गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडी तुरटी टाकली आणि घेतला एक कपडा कॉटनचा, ते गरम पाण्यात बुडवला. पूर्ण तिने पुसून काढलं की रक्त थांबायला बंद झालं. रक्त थांबायला बंद झालं की बघा, रक्त थांबायला बंद झालं की लगे हिने जडीबुटी वाटून घेतली, वनस्पती वाटून घेतली. वनस्पती खरा पाट्यावर वाटवली की गाळगुट काढला की त्याच्या अंगाला पूर्ण लावला की दुसरं एक वनस्पती काढली, खरा पाट्यावर वाटली की त्याचा रस काढला की त्याला पाजला, कडूझर रस ते. तरी पण राजेश्वरीला म्हणली प्यावंच लागणार आहे तुम्हाला. मग ते प्रधान म्हणला प्या बाबा, आता तुम्हाला बरं व्हायचंय का बिमार पडायचंय. बरं म्हणला, ते रस पण पिला, ते अंगाला पण लावलं, तर त्याचं तिथंच आग होत होती ना, तिथंच आग थांबली. आग थांबल्याच्या नंतर त्याने तिथंच त्या रुक्मिणीला दाशीला हात जोडले. म्हणला महान आहेस देवी तू, महान आहेस म्हणला देवी तू. आणि मग हात जोडले. म्हणले राजेश्वरी तुम्ही काय मला हात जोडू नका, काय नका. म्हणली बघा माझ्या आईनं शिकवलेलं मी तेच माझ्या जे आईनं मला शिकवलंय ना जडीबुटीचं, तेच उपाय करायला म्हणली मी तुम्हाला. म्हणली मला काय हात जोडू नका म्हणली. दिसतं ना हो चांगलं. मला काय हात जोडू नका म्हणले. खाली बसते जरा का वरीच बरं होतं. जाऊ द्या, वरीच बरे बघा मुलीनं. खाली घेते जरा. तर म्हणली मला काय हात जोडू नका म्हणले तुम्ही. तर मग पाया पडल्या, माफी मागितली. आणि मग रोज उठून 12 दिवस ते लावलं बघा मुलानं. दिसाना हो चांगलं.
12 दिवस डोळे दिसणार तर काय हो, काय माहिती. इकडून ठेवला तर जरा डोळे दिसतात आणि इकडून ठेवला आणि डोळेच माझे दिसत नाही तर काय माहिती काय असं होते तेच मला कळत नाही. तर मुलांनो, हळूहळू हळू ते 12 दिवसात ते जखम भरली. बघा, एका डॉक्टरांनी एवढा पैसा घालून त्यांनी नाही करून दाखवलं, त्या रुक्मिणीनं नोकरनं दाशीनं करून दाखवलं. आणि मग ती त्याला लय उपकार वाटायला लागले. म्हणला मी एवढं माझं आग होत होती आणि ह्या रुक्मिणीमुळं माझं सगळं राहिलं. आणि ते लय मग तिला देणं घेणं चालू ठेवलं. घरात घरात काय हाय नाही विचारायचं, घरात तुझ्या हाय का काय. मग असलं तर म्हणायचे हाय, नसलं तर म्हणायचं नाही. मग घरातून भरभरून बायकोला म्हणायचं देत जा, राणी साहेबा देत जा, ह्या रुक्मिणीला देत जा, माझा जीव तिने वाचवलाय. बरं, मग असं करून करून ती लई जवळ 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 यायला लागली. ती नाही यायली हो, ती नाही यायली जवळजवळ. पण कसं प्रेम वाढायला लागलं, प्रेम वाढायल्याच्या नंतर तसं प्रेम नाही आहे मुलांनो. म्हणजे तसं प्रेम नाही, जे पोरपुरी प्रेम करतात ना तसं नाही. म्हणजे मनातून असं मनातून वाटायलं की ही किती चांगली आहे, म्हणजे हिने माझा जीव वाचविला, हिने माझं दुःख हलकं केलं, ते प्रेम. तर मग हळूहळू हळूहळू मग ते लई म्हणजे जवळजवळ राजाच्या आली. म्हणजे उठलं बसलं रुक्मिणी, काही बी ताट वाढून द्यायचं झालं रुक्मिणी, काही बी झालं रुक्मिणी. म्हणजे जास्त नाद नाद लागला, जास्त नाद लागला. तर मग सारखं रुक्मिणी रुक्मिणी तोंडामध्ये. आणि मग त्या बायकोला एवढी हे झालं ना, बायकोला बायकोला वाटलं बघा, बायकोला वाटलं की बायकोला वाटलं की काय एवढी जवळ यायला लागली या, एवढं जवळ काय यायला लागली या. आता हा बाबा तू उपकार केल्यास ठीक आहे, पण एवढं जवळ कशी काय यायला लागली. तिच्या मनाला लय खटकायला लागलं, सारखं रुक्मिणी 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 लय तिला खटकायला लागलं. तर मग तिला वाटलं बापरे. मग तिला त्या राणीला जळण व्हायला लागली की माझं एवढं राजा नाव नाही घेत, तर त्या दाशीचं एवढं नाव पुढं आलं या. बघा मुलांनो, असं असतं या. म्हणजे जे चांगलं कर्म करतंय त्याच्या नशिबी असं येतं या. आता त्याच्या मनामध्ये नाही काय, हिच्या मनामध्ये नाही काय, हिने एक कर्तव्य केलं, जे आईनं सांगितलं होतं ते हिने केलं की हो, ते हिने केलं. आणि चांगलंच केलं ना, पाप तर नाही केलं ना, चांगलंच केलं ना. आणि ती कुणाला पण ती तशी करायची. कोणी पण असं कुणाला लागलेलं असलं, कुणाला काही चावलेलं असलं, तर ती रुक्मिणी तिथं बघा कुठं काही बी हो द्या, तिथं ती जाऊन विलाज करायची. डोंगरावर जायची, म्हणजे डोंगरावर जायची, वनस्पती धुंडून धुंडून 2 वनस्पती घेऊन यायची, एक प्यायला आणि एक लावायला घेऊन यायची. बघा, आणि तिला हुडकीत आणि काय थोडा टेन्शन झाला असन का, किती दिमाग चालवावं लागत असन बरं तुम्ही सांगा, किती दिमाग चालवावं लागत असन. हुडकीत आणि उन्हातानात हुडकायचं. हां, ते मुळ्या असतात, कोणच्या 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 मुळ्या असतात, मुळ्या पार त्या ह्याच्यामध्ये गेलेल्या असतात, जमीनमध्ये गेलेल्या असतात. त्या जमीनमध्ये खुरपण ह्याचं संग ते उकरून उकरून काढायचं. किती एवढ्याले खड्डे करायचे, खड्ड्यामध्ये मुळे असतात, बेचारीचे हात दुखतात, हे नक नक खराब होऊन जातात जागा उकरून उकरून. तिच्या जीवाला किती त्रास बरं. तरी पण ती म्हणते माझ्या मेहनतीमुळं आणि माझ्या औषधामुळं जर कुणाचं चांगलं होत असन तर हो द्या की, तेवढंच पुण्य लागन मला, ती अशी म्हणत राहते. तरी पण ह्या बाका ती राजाची बायको तिच्याबरोबर बुरा व्यवहार करते, काहीतरी आरोप घ्यायला बघते. पण आरोप काय कुठं भेटतच नाही. आरोप काय घ्यावा, आरोप काय नाही तेच कळत नाही त्या दाशीला. मग ते राजा म्हणतो काय झालं तुला, तू का अशी करायला लागली, तुला काय झालं. बायकोला म्हणतो राणीजी तुम्हाला काय झालं, असं तुम्ही का चिडचिडपणा करायला लागलात, तुम्ही का आम्ही आलं की तुम्ही झोपी जाताय, काय टेन्शन आहे मला सांगा, मी तुमचं ते टेन्शन निवारण करतो. ती म्हणते काय नाही झालं मला, चुपचाप झोपा तुम्ही. एवढा देशाचा राजा, एवढा गावगावचा राजा,
तरी पण राजा गप्प झोपतंय. ते म्हणते इथं माझ्या पलंगावर यायचं नाही, तुम्ही खाली झोपायचं. तरी पण ते खाली झोपतो राजा, राणीवरही झोपते. तरी पण हे बघा बायकोला काही बोलत नाही. तरी पण ते मग त्याला वाटतं जाऊ दे, काय माहिती माझ्या राणीला काय टेन्शन आहे, माझी एवढी राणी खूपसुरत आहे, माझ्या राणीला काय झालं असन, नजर लागली का कोणाची, काय झालं, कोणी भडकिलं का, कुणाचं काही वाकडं तर केलं नाही कधी तिने, चांगलीच आहे, दानधर्म करतीया, दानधर्म एवढं लोकांना करत राहतीया, मग माझ्या राणीला काय झालं असन. तरी पण ती म्हणते मला काय झालं नाही, तुम्ही गप्प बसा, तुम्ही जेवण झालं असलं तर तुम्ही जाऊन जेवण केलं ना, झोपा तुम्ही आपलं गप, मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ते म्हणतो नाही तुझ्या मनामध्ये काय तर आहे. ते म्हणते माझ्या मनात काहीच नाही. ते शपथ घालतो तिला, म्हणतो शपथ आहे तुला, सांग काय झालंय काय नाही. शपथ पण ती ऐकत नाही. तरी पण राजा म्हणतो कोणतं तरी माझ्या राणीला मोठं टेन्शन आहे, म्हणून माझी राणी असं करायला लागली. माझी राणी माझ्यावर लई जीव ओवाळून टाकत होती. माझी राणी माझ्यासाठी म्हणजे देवी होती. माझ्या राणीला काय झालं असं एवढं. तरी पण ती सांगत राहतीया काय नाही झालं मला, तुम्ही आपलं गप्प बसा, तुम्ही आपलं माझ्या जवळ फक्त यायचं नाही, तुम्ही तुम्ही खालीच झोपायचं, रोज खाली झोपायचं, बिलकुल वरी यायचं नाही. तरी पण राजा राणीचं ऐकून खाली झोपतो. तरी पण ती म्हणते की काय एवढं मी केलं आहे, ते माझ्याबरोबर तुम्ही माझं नाव नाही घेत, तुम्ही सारखं रुक्मिणी रुक्मिणी करतात. मग ती खुदच लागली बोलायला. ते नाही बोलला तरी पण ही खुद बोलायला लागली. म्हणती की का तुम्ही माझ्याशी जास्त बोलत नाहीत, सारखं रुक्मिणी रुक्मिणी करताय, सारखं तुमच्या जवळ असते, मी तुमची राणी आहे, तरी पण तुम्ही मला का असं करताय, मी तुमचं काय केलं एवढं, मी तर तुमचा लाडच करत होते, तुम्ही माझ्या लाडाचा पाड करून टाकलाय. परी ते म्हणतो मी तर तुझा जीवाच्या पलकडला, माझा जीव अलकड आणि माझा जीव पलकड, आणि तू माझ्या अलकड, एवढी माझ्या जवळ होतीस. परी तुला काय कोणचं तुला भूत लागल्याने का करायला लागली तू माझ्या जवळी हे शिवडी, तू माझी जन्माची साथीदार आहेस तू, आणि तू कोणच्या बातवरून शिनी काय लागली बोलायला, काय बोलते रुक्मिणीला, काय करतो मी रुक्मिणीला. रुक्मिणीला मी नुसतं म्हणतो की बाबा मला काहीतरी खायला तुझ्या हातचं बनवून दे. मग आता तू तर बनवत नाही ना माझ्यासाठी. मग त्या रुक्मिणीला मी सांगतो मला दुसऱ्यांच्या हातचं आवडत नाही, म्हणून मी रुक्मिणीला सांगतो मला तिच्या हातचं जेवण आवडतं. काय माहिती मला तिने माझा इलाज केला तेव्हापासून शिने मला तिच्या हातचं जेवण खूप आवडते, मला दुसऱ्याच्या हातचं जेवण नाही आवडत, म्हणून मी तिला रुक्मिणी रुक्मिणी करत राहतं. म्हणून ते तुला राग आलाय का. अगं तसा राग करू नकोस. राग आणि भीक माग असतो, राग कुटुंबाचा वैरी असतो. तशी नको करू, मला दूर नको करू, तुझ्याशिवाय मी जिंदगीत नाही राहणार. तू हेस तर मी आहे. तू जर कुठं इकडं तिकडं थांबलीस तर माझा जीव निसता तुला नाही बोललं तरी चालतंय, परी तू माझ्यासमोर दिसलीस तरी माझ्या जीवाला एवढा आनंद वाटतं. मी माझा जीव वावळून फेकलं तरी पण मला नाही वाटणार की मी माझ्या बायकोवरून जीव, माझ्या राणीवरून जीव मी वावळून फेकलाय. मला काहीच नाही वाटणार. तू माझ्या जीवाचा तुकडा आहेस, तू माझ्या जीवाचा काळजाचा तुकडा आहेस. तू मला असं परक करू नको. रुक्मिणीसाठी साधं ती बिचारी नौकर आहे, ती काय करते या, ती तर तुझे किती सेवा करते. मग तिथून पुढे जाऊन म्हणते की हां तुम्ही महाराज तुम्ही म्हणतात ना तेच खरं, मी मोठी चूक झाली माझ्याकडून. मी आता असं तुमच्यावर कधी रुसणार नाही, फुगणार नाही, रुक्मिणीला काय बोलणार नाही, रुक्मिणीवर मी राग नाही करणार. हे बघा असं असते मुलांनो, एक दुसऱ्यावर राग नाही करायचा. हे बघा आपलं माणूस असतं घरचं बी, आपल्या वयस्कर असू द्या किंवा आपलं कुणी पण वयस्कर असू द्या, त्याचा राग नका करू, त्याला सांभाळा, त्याला 4 घास खाऊ घाला. ते हे बघा तुम्ही काय नाही पुण्य केलं तरी तुम्ही लय मोठं पुण्य करतात. का तर तुम्ही घरच्या मोठ्या माणसांची सेवा करताय, त्यांना खाल्लं का पिल्लं काय विचारताय. हे बघा ह्याच्यापेक्षा कोणचंच पुण्य नाही. एवढं तुम्ही देवधर्म करून, एवढे पूजापाठ करून तुमच्या कामाला येणार नाही. जे तुमच्या घरात म्हातारा माणूस आहे त्याची सेवा करा, तुम्हाला त्याचा मेवा नक्कीच भेटन.
देव परमेश्वर तुमचं नक्कीच चांगलं करून. हे बघा जेवढं बी घरच्या माणसाला तुम्ही जपता तेवढं हे बघा ते माणूस हे बघा तुमच्यावर भले रागवत असन, तुम्हाला वाईट बोलत असन, भले तुम्हाला काही म्हणत असन, कामधंद्यासाठी काय बोलत असन, पण हे बघा ते भांडतंय, बोलतंय, आकडतंय, सगळं करतंय. पण हे बघा तेच माणूस घरात तुमची काळजी करते, तेच माणूस तुमची काळजी करते. आणि ते का बोलतंय हे बघा, ते का बोलतंय मोठं माणूस, ते मोठं माणूस बोलतं बघा का तर त्याने लई दिवस वाईट वाईट बघितलेले असते. तर म्हणून हे बघा तुम्हाला बोलत राहतंय, वाटोळं लांबोळं करू नका म्हणतंय, जेवढं पाहिजे तेवढंच करा खा असं म्हणतंय. त्यांना वाटतं का तुम्ही कमवलेलं हे बघा शिळपाकं राहतं, मग फेकून द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला मोठं माणूस घरचं सांगत आहे. तुम्हाला घरचं माणूस नाही सांगणार मोठं तर बाहेरचे लोक तुम्हाला सांगणार आहेत का? म्हणून हे बघा बार 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 तुमच्यावर रागवतंय, रुसतंय, फुकतंय. आणि हे बघा तेच त्या तुमच्यासमोर कधी नाही दिसलं ना त्या टायमाला तुम्हाला त्या माणसाची याद येईल. असं असतं बघा. हे बघा जोवर तुमच्यापाशी आहे तर हे बघा त्याची मनची इच्छा पुरी करा. त्याला काय पाहिजे काय नाही विचारा, पुसा, त्याच्यापाशी बसा. त्यांनी पण हे बघा लय अपेक्षा केलेली असते त्या माणसाने. आपले घरचे माणसं आपल्यावर काहीतरी जीव लावावा, आपल्याला खाप्या म्हणावा, अपेक्षा करते तुमच्यावर. कुठं कुणाच्या बी घरामधलं सांगते मी, नाही सांगत की आपल्या घरामधलं. नाही तर तुम्हाला वाटन मुलींनो आपल्या घरामधलं नाही हो मुलींनो. मी प्रत्येक आहे बघा प्रत्येक आईच्या घरची कहाणी सांगते मी, प्रत्येक आईच्या घरची कहाणी सांगते मी. आपलं नाही सांगतो, आपलं कशाला सांगू हो मी. माफ करा मला, आपलं नाही सांगणार मी. जगाची रीत सांगते मुलांनो, जगाची रीत सांगते. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हरे रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. जय सीताराम मुलींनो, जय सीताराम. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. इडव बघा जा, हो इडव बघा जा की, इडव बघा जा. रामकृष्ण हरी मुलांनो.